नमस्कार. कल्याणचे सांगती या कल्याण चॅप्टर मेंबर्सच्या घरगुती मुलाखतींच्या सोहळ्यात मी मिलिंद विनायक काणे आपण सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. सीझन 4च्या आजच्या दुसऱ्या मुलाखतीमध्ये आपण भेटणार आहोत कल्याण चॅप्टर मेंबर आणि माजी चॅप्टर हेड प्रीती फडके यांना. हाय प्रीती. हाय, नमस्कार. आज आपण प्रीती फडकेंची गप्पा मारणार आहोत आणि आपण त्यांच्या नवीन व्यवसायाबद्दल जाणून घेणार आहोत. प्रिट्स नॅचरल लिफ्ट टी अँड ट्रेडर्स हे त्यांच्या नवीन व्यवसायाचं स्वरूप आहे. ते काय आहे, ही संधी कशी त्यांच्याकडे आली आणि त्यांनी कसं सुरुवात केली, प्लस त्यांचा एकूण प्रवास हे आपण आज त्यांच्याकडून जाणून घेऊया आणि सुरुवात करूया गप्पांची मैफल. प्रीती तयार? येस, तयार. फॅन्टॅस्टिक. परत एकदा तुला भेटून आज परत एकदा आपण गप्पा मारणार आहोत. अनौपचारिक घरगुती मुलाखतींचा सोहळा आहे, त्यामुळे खूप मजा येते, बरं वाटतंय एकदम. येस, अगदी मला सुद्धा. ऍब्सोल्युटली. आणि आपण एकत्र काम केलेलं आहे. म्हणजे मी पहिल्यांदा जेव्हा जॉईन झालो तेव्हा तू चॅप्टर हेडच होतीस, त्यामुळे एकंदर प्रवास आज आपण जाणून घेणार आहोत आणि आपण त्याबद्दल गप्पा मारणार आहोत. पण जो आता तू नवीन व्यवसाय सुरू केलायस नॅचरल लिफ्ट टी, आणि त्याचा सगळ्याचाच चहाच्या रूपाने आम्ही आस्वाद घेतलेला आहे आणि अप्रतिम चहा आहे, नो डाऊट अबाउट इट. आणि ते तू प्रमोट वेळोवेळी करत असतेस इकडेही क्रॉस चॅप्टरमध्ये. तर हा एकंदर सगळा प्रवास जाणून घेणार आहोत. तू मुलाखती पाहिलेली आहेस, त्यामुळे आपण सुरुवात करूया. येस, नक्की. बालगोत प्रश्नापासून सुरुवात करूया. बालपण, शाळा, कॉलेज याबद्दल आपण सुरुवातीला समजून घ्या. माझा जन्म नाशिकचा, त्यामुळे बालपण, शिक्षण आणि कॉलेज म्हणजे माझं ग्रॅज्युएशन बीएससी पर्यंत हे नाशिक मध्येच झालंय. वा, तू सायन्स ग्रॅज्युएट? हो, येस, सायन्स ग्रॅज्युएट आहे. फॅन्टॅस्टिक. आणि त्याच्यामध्ये पण म्हणजे पहिली ते चौथी प्राथमिक शिक्षक जे होते त्याच्यामध्ये आई माझी प्राथमिक शिक्षिका. बर. आणि त्याच्या पुढचं मग कॉलेज आणि हे एवढंच. अच्छा, म्हणजे ते सगळं नाशिकमध्ये? हो, सगळं नाशिकमध्ये. फॅन्टॅस्टिक. म्हणजे तिकडच्या काही खास आठवणी, शाळेत केलेले काही किस्से, कॉलेजमधले किस्से असे काही आठवतात तुम्ही? हो, मला म्हणजे एकच किस्सा सांगायला आवडेल की मी प्रायमरी मध्ये ज्यावेळेस माझी आई पण शाळेत शिक्षिकाच होती. बरोबर. मी दुसऱ्या तुकडीमध्ये होते, आई दुसऱ्या तुकडीची वर्ग शिक्षिका होती. अच्छा. आणि एकदा असं झालं की मी माझ्या मैत्रिणीबरोबर गप्पा मारत होते. मला इयत्ता सुद्धा आठवते की मी त्यावेळेस तिसरी मध्ये होते. पण आणि आम्हाला खर्डेकर बाई होत्या त्यावेळेस शिकवायला, तर त्यांनी मला एकदा सांगितलं, दोनदा सांगितलं आणि माझं तिच्याशी बोलण्यात म्हणजे मी इतकी मग्न झाले होते की मला ते लक्षात नाही आलं. तिसऱ्यांदा त्यांनी एका मुलाला बाहेर पाठवलं आणि सांगितलं हिच्या आईला घेऊन ये. अच्छा. आणि मग काय विचार, आई वर्गात आली आणि आई आल्यानंतर तिने काही बघितलं नाही. एवढ्या सगळ्या विद्यार्थ्यांसमोर माझा धरधोपट केला आणि तो म्हणजे माझा एकमेव असा अनुभव आहे की त्याच्यानंतर चिडीचूप म्हणजे काही हो की मी काही कोणाशी काही बोलले नाही नंतर, पण तो अनुभव माझा कायमचा गाठीशी राहिला की आपल्याला वर्गात शिक्षकांकडेच लक्ष द्यायचंय. आणि आई स्वतः शिक्षिका आहे, त्यामुळे कंप्लेंट परत गेली तर प्रॉब्लेम होणार आहे. म्हणजे घरी सुद्धा पडेल नाहीतर. ग्रेट. तू सायन्स ग्रॅज्युएशन केलंस आणि मग लग्न करून तू कल्याणला आलीस, बरोबर? ग्रेट, फॅन्टॅस्टिक. आता आपण थोडंसं परिवाराकडे बोलू. घरी कोण कोण असतं? माहेरी की सासरी? दोन्हीकडचं. माहेरी आई वडील आहेत, अजूनही आहेत. सांगितलं मी आताच की आई जशी प्रायमरी शिक्षिका होती तशी माझे वडील सुद्धा शिक्षकच होते. वाह, क्या बात. आणि ते उपमुख्याध्यापक म्हणून रिटायर झाले. बर. म्हणजे आई वडील दोघेही शिक्षक? हो, ते सेकंडरीला होते, आई प्रायमरीला होती. ग्रेट. येस. 2 भाऊ मला मोठे, मी धाकटी 3 नंबर. अच्छा. आम्ही तिघच. आणि इकडे सासरी आल्यानंतर सासरी मला सासूबाई होत्या, सासरे नव्हते, लग्न झालं तेव्हा. बरं. त्या पण 2012 मध्ये गेल्या. बरं. आणि मोठे दीर जाऊ 2 नंदा आहेत मला. दीर पण आता 2 वर्षापूर्वी एक्सपायर झाले. बरं. पण आणि त्यांचा पण इथे कल्याणमध्ये कॅटरिंगचा व्यवसाय आहे. बरं. माझ्या मोठ्या नंदेचा जी पालीला असते बल्लाळेश्वरला, तिचा सुद्धा कॅटरिंगचा व्यवसाय आहे. अच्छा. आणि धाकटी इथे कल्याणमध्येच असते. त्यांची पोस्टाची एजन्सी वगैरे आहे. म्हणजे सगळे काही ना काही याच्यात व्यस्त असतात. म्हणजे थोडक्यात सगळेजण व्यावसायिक आहेत असं म्हणता येईल. फॅन्टॅस्टिक. ग्रेट. सो कल्याणला आलीच आणि इकडनं मग तुझा प्रवास सुरू झाला, बरोबर आहे? आता येतोय मी आवडी निवडी आणि छंद. कारण आवडी निवडी छंद हे आपण कायम जोपासत असतो. मी बदलवण्याची ऑर्डर बदलत असतो इंटरव्ह्यू मध्ये सुद्धा. सो आपण ज्या गप्पा मारताना सुद्धा ज्या काही काही आवडी माहिती आहेत, पण आता बाकी सगळ्यांना समजून घेण्याकरता प्रीतीचे आवडते छंद किंवा मोकळ्या प्रीतीला काय करायला आवडतं? आवडत्या छंदांमध्ये
सगळ्यात पहिले तर मला फिरायला जायला आवडतं. वा, क्या बात. येस, मला खूप आवडतं फिरायला जायला. त्याच्यानंतर मला गाणी ऐकायला आवडतात, हिंदी मराठी सगळी, हिंदी मराठी, इव्हन मला क्लासिकल सुद्धा आवडतं. मला मी प्रयत्न केला, म्हणजे मी जात होते, मी गाण्याच्या क्लासला पण जात होते, पण ते काही कारणाने परत राहिलं. त्याच्यानंतर मला डान्स करायला पण खूप आवडायचा, कारण मी कॉलेजमध्ये 12वीत असेपर्यंत मी कॉलेजच्या म्हणा किंवा शाळेच्या प्रत्येक फंक्शन मध्ये मी पार्टिसिपेट केलं होतं. कॉलेज गॅदरिंग, हा कॉलेज गॅदरिंग, शाळेमधले पण गॅदरिंग, आणि प्रत्येक वेळेला आमच्या डान्सला पहिल्या नंबरच बक्षीस मिळायचं. त्यामुळे मला ती एक आवड खूप होती पहिल्यापासून. मी कथ्थक पण शिकले, ते पण थोडं शिक्षण केलं, सगळं थोडं थोडं झालंय. पूर्ण असं काही झालं नाही त्याच्यामध्ये. म्हणजे ज्याला आपण म्हणतो की विशारद, विशारद पर्यंत आपण 1, 2, 3 परीक्षा मॅक्झिमम झाल्या. सुटला. पण नाच शिकत होतीस तू, गाणी ऐकायला आवडतात, जुनी गाणी विशेषतः? हो, जुनी गाणी. ग्रेट. आवडते गायक गायिका? मोहम्मद रफी. आणि स्पेसिफिक सांगायचं म्हटलं तर मला ना ऍक्च्युली गझल्स खूप आवडतात. त्यामुळे मला गझल गायक सगळेच आवडतात. अगदी गुलाम अली पासून मी सगळ्यांच्या गझल्स ऐकते. जगजीत सिंग वगैरे? जगजीत सिंगच्या सगळ्यांच्या. अच्छा, म्हणजे गझल विशेषतः आवडते. विशेषतः आवडते. आणि जुनी गाणी असतील तर रफी साहेब, लता दीदी आणि आशा ताई. हो, त्या तर आहेत. म्हणजे त्यांच्याबद्दल तर काही वादच नाही. बरोबर. म्हणजे गाण्यांचा छंद अजूनही तू जोपासलायस? मी अजूनही विरंगुळा म्हणून गाणी ऐकायला आवडतं आणि फिरायला जायला आवडतं. फिरायला जायचं आवडतं ठिकाण? फिरणाऱ्या माणसाला ना तुम्ही कुठेही न्या, त्याच्यामुळे असं आवडतं ठिकाण वगैरे काही नसतं. कुठे गेलं तरी मी एन्जॉय करते. एक्झॅक्टली. म्हणजे मुळात फिरण्याची आवड. आणि आपल्याकडे जसे बरेच जण आहेत की ज्यांना फिरायला खूप आवडतं, त्याच्यामुळे फिरायला गेलं की आपोआपच ती म्हणजे मुळात किकच असते की आपल्याला फिरायला जायचंय. फॅन्टॅस्टिक, ग्रेट. प्रीती, आता आपण व्यावसायिक सफरीकडे येऊ. तर सुरुवात करूया अगदी जुन्या BBNG पासून, जेव्हा प्रीती फडके चॅप्टर 8 होत्या. तर मला पहिल्यांदा असं जाणून घ्यायला आवडेल की मी 2018ला जॉईन झालो कल्याण चॅप्टरला, आणि मला अजूनही लख्ख आठवतं की माझी जेव्हा पहिली इंट्रोडक्टरी मीटिंग होती, म्हणजे सुमंत जोगदंडांनी मला सांगितलं आणि मी मीटिंगला आलो, आणि जसा आत्ता फॉर्मॅट आहे तोच फॉर्मॅट तेव्हा होता. 1 मिनिट इंट्रोडक्शन किंवा रेफरन्स राऊंड, टेस्टिमोनियल्स आणि एज्युकेशन फॉर बिझनेस प्रेझेंटेशन वगैरे. आणि मला अजूनही आठवत आहे की तू चॅप्टर 8 आणि नितीन सर आपले डेव्हलपमेंट कोऑर्डिनेटर सेक्रेटरी होते, आणि सुशांत करंदीकर हे ट्रेझरर होते तेव्हा. तर तेव्हा जेव्हा पहिल्यांदा चॅप्टर हेड तू झालीस, तो अनुभव तर मी विचारणारच आहे, पण त्याच्या आधी आपण नेटवर्किंग फोरमला जॉईन करावं आणि व्यवसाय करावा, विशेषतः जी कम्युनिटी बेस्ड आहे, की ब्राह्मणांची, सगळ्या ब्राह्मणांची एक नेटवर्किंग फोरम आहे. तर हा विचार तुला जेव्हा कळला तेव्हा हे ठरवलेलंच होतं का तेव्हा, आणि असं करावं असं का वाटलं? आता जसं म्हटलं असं की असे काही फोरम असतात, पहिली गोष्ट हे मला त्यावेळेस माहित नव्हतं. बरोबर. तर ज्यावेळेस BBNG नवीन, तेव्हा BBNG स्वतःच म्हणजे मुळात नवीन होतं, आणि एक एक ठिकाणचे चॅप्टर त्यांना तयार करायचे होते. बरोबर. त्यासाठी त्यांची जी चालली होती, तर ते कोणाचे ना कोणाचे तरी कनेक्ट्सनी, कोणाच्या ना कोणाच्या तरी रेफरन्सनी त्या शहरामध्ये कोण कोण व्यावसायिक आहेत त्यांचे नंबर्स घेऊन त्यांना पर्सनली फोन करून ते लोक विचारत होते. बरोबर. तर माझ्या अशाच एका मैत्रिणीकडनं त्यावेळेस मला वाटतं सांगली सर होते, तर सांगली सरांना माझा नंबर मिळाला. बरोबर. आणि त्यांनी मला फोन केला. तो मला अननोन होते, तर मी विचारते, ते मला वाटतं की मॅडम तुम्ही व्यवसाय करता का? त्यावेळेस ऍक्च्युली मिस्टरांचा ते एअरफोर्स मध्ये होते, पण त्यांचा गव्हर्नमेंट सप्लाय आणि कॉन्ट्रॅक्टर याच्यामध्ये सगळे ऑटोमोबाईलचा बिझनेस होता, पार्ट्स, ऑइल, बॅटरीज. बरोबर. तो एक होता. आणि मी त्यावेळेस एका नेटवर्किंग फोरम मध्ये ऑलरेडी जस्ट काम करायला सुरुवात केली होती. बरोबर. सो म्हटलं करताय, पण मी त्यांना सांगितलं की सर आम्ही अशा कुठल्या प्लॅटफॉर्मला कधी जॉईन केलेलं नाही आणि मला याच्याविषयी काहीच माहित नाही. करेक्ट. अनुभव नव्हता. बरोबर. पण ते म्हणाले की काही हरकत नाही मॅडम, आम्ही हे सगळं आता नवीनच करतोय, म्हणजे जे येणार आहेत ते सगळे सुद्धा या फोरम साठी नवीनच असणार आहेत, त्यांना पण हा फोरम नवीन असणार आहे, पण तुम्ही एकदा अवश्य येऊन बघा. म्हणून म्हटलं आम्ही ठीक आहे. तर त्यावेळेस जेव्हा पहिली मीटिंग त्यांनी अरेंज केली, पहिली लॉन्च वगैरे होण्याच्या सगळ्या आधी, की जेव्हा नवीन आहे बाबा, त्यावेळेस मग मी पहिल्यांदा, आम्ही दोघं जण, मी आणि माझे मिस्टर, आम्ही या चॅप्टरला जेव्हा गेलो त्यावेळेस खोटं वाटेल लिटरली 30, 35, 40 लोकांचं त्यावेळेस ते आलेले होते पहिल्याच मीटिंगला. म्हणजे कल्याण मधनं त्या लोकांनी खरोखर एवढं चांगलं काम केलं होतं की तिथनं व्यावसायिक कल्याण मधले 35 ते 40 व्यावसायिक त्या पहिल्या मीटिंगला आले होते. प्री लॉन्च मीटिंग. प्री लॉन्च मीटिंग. बर.
आणि मग तिथून मग चालू केलं की एकदा आल्यानंतर आपल्याला कळतं की बाबा येस इथे सगळे आपलेच स्पेसिफिकली हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे मला खूप याच्याविषयी पहिल्यापासूनच आहे की मी कारण बघत आले ना की इतर कम्युनिटीचे जे लोक आहेत ते कसे करतात की आपल्या कम्युनिटीच्या लोकांना बोलवून घेतात, त्यांना आपल्याकडे शिकवतात आणि नंतर त्यांना स्वतःच काढून देतात. असं आपल्यामध्ये पण काहीतरी असलं पाहिजे. त्यामुळे मग मी अगदी स्पेसिफिकली डेडिकेटेडली यायला पण लागले आणि चालू केलं अशा पद्धतीने. फॅन्टॅस्टिक, जबरदस्त. म्हणजे सर्वात महत्वाचं कारण ते होतं की ब्राह्मणांनी ब्राह्मणांसाठी चालवलेली संस्था आणि त्यात परत सगळे व्यवसाय आणि पहिल्या प्रिलॉन्च मिटिंगला 35-40 फॅन्टॅस्टिक. आणि मग तिकडनं BBNGचा प्रवास प्रीती फडकेंचा सुरू झाला. मी खूप जणांकडनं ऐकलेलं आहे की पहिले 6 महिने वर्ष 1.5 वर्ष खूप खडतर होतं. तुम्ही 4-5 जणच भेटायचा आणि मीटिंग करायचं. तर त्या दिवसांबद्दल थोडंसं ऐकायला आवडेल. हो, त्यावेळेस ऍक्च्युली खूप अवघड होतं. कारण कसं आहे मी म्हटलं असं की त्यावेळेस सुद्धा आपल्याकडे ही मानसिकता अजिबातच नव्हती की एकत्र येऊन ब्राह्मणांनी काहीतरी एका प्लॅटफॉर्मवर एकत्र येऊन आपापले व्यवसाय सांगायचे किंवा करायचे. आणि बेसिकली असतं की लगेच आपल्याला लगेच तर काही मिळत नाही. बरोबर. आणि जसं आपल्या या प्लॅटफॉर्मवर नेहमी सांगितलं जातं की आपण इथे पहिले देण्यासाठी आलं पाहिजे. खरंय. सो हा थॉट प्रोसेस कुठे पहिले नव्हताच. बरोबर. आपण जातो, आपण जॉईन होतो कारण बाबा इथनं मला व्यवसाय मिळणार आहे, मला बिझनेस मिळणार आहे यासाठी आपण जॉईन होतो. खरंय. पण ज्यावेळेस तिथनं आपल्याला 1-2 मीटिंग अटेंड केल्यानंतर आपल्याला काही मिळत नाही तर माणूस कुठेतरी डिसअपॉइंट व्हायला लागतो की बाबा नाही मला तर काहीच मिळत नाही, मी तर 2 मीटिंग गेले, मी तर 3 मीटिंग गेले. पण हे असं त्यावेळेस खूप जास्त होतं. बरोबर. त्याच्यामुळे ना ती संख्या खूप कमी होती. म्हणजे सुरुवातीला अगदी म्हणजे आम्ही अगदी मोजून बोटावर मोडणे इतके 4 ते 5 मेंबर आम्ही प्रत्येक मीटिंगला असायचो. बरोबर. आणि त्याच्यातही मग कसं झालं की सुरुवातीला मी फक्त ऍज अ ट्रेजरर म्हणून पहिल्या वेळेस म्हणजे ते बाय डिफॉल्ट माझ्याकडे आलं की मी पहिल्यांदा जेव्हा मी गेले तर त्यांनी मला विचारलं की तुम्ही लिहाल का जरा फक्त कोण कोण येतंय आणि कोण. म्हटलं ठीक आहे. आणि त्यांच्याकडनं काय असेल ते पहिली अगदी मामूली फी होती तेव्हा, ती घ्यायची, लिहून ठेवायची. त्यामुळे ते असं बाय डिफॉल्ट माझ्याकडे पहिल्या वर्षी ट्रेजररचं काम आलं. आणि मग त्याच्यानंतर जेव्हा दुसरं वर्ष चालू झालं त्यावेळेस मग ते मी चॅप्टर हेड म्हणून ते म्हणे की आता तुम्ही दुसरं वर्ष असं नाही म्हणता येणार पण जेव्हा लॉन्चिंग झालं आणि की बाबा आता कोणीतरी व्हायला पाहिजे काय, त्यावेळेस मग ते चॅप्टर हेड म्हणून मी सुरुवात केली. पण त्यावेळेस आम्हाला फिरायला खूप लागलं. मला की प्रत्येक मेंबरला जेवढे काही त्यावेळेस पहिल्यांदा जे काही 35-40 लोकांची नावं माझ्याकडे लिस्ट होती ना तर तुला खोटं वाटेल मी प्रत्येक व्यक्तीला मीटिंगच्या आदल्या दिवशी बरोबर मेसेज पाठवायचे की तसा आपला फॉर्मॅट आहे की अशी अशी मीटिंग आहे. त्या फक्त 1 किंवा 2 दिवस आधी पाठवली जायची आपल्याकडे आता. आणि लगेच मी त्यांच्याकडनं दुसऱ्या दिवशी हे पण पाठवायचे की प्लीज तुम्ही येणार असाल तर मला कन्फर्मेशन द्या. आणि असं मी न चुकता न कंटाळता वर्षभर लोकांच्या मागे लागले. त्याच्यात मी सुद्धा एक आहे. कारण पहिल्यांदा काय इंटरव्ह्यू झालं होतं माझं आणि मी येणार होतो तर तू तेव्हा मला पण विचारलं होतं सर तुमचा फीडबॅक द्या, कसं वाटलं, तुम्ही जॉईन करताय म्हणालात मग कधी जॉईन करताय. सो ते रिमाइंडर मेसेज मलाही अजूनही आठवतात. येस, रिमाइंडर मेसेजेस मी खूप टाकले. आणि पण मला त्याचं म्हणजे काय जाता जाता काय मला त्याचं चीज झाल्यासारखं वाटलं. एवढं वर्ष मागे लागल्यानंतर पण आज आपल्या चॅप्टरला जे काही खूप चांगले लोक मिळालेत त्याच्यामध्ये तुम्ही पण एक आहातच. धनंजय पाठकांसारखे लोक आहेत, स्मिता जोशी, की भले त्यांनी सुरुवातीला त्यांना सांगितलं की बाबा काय म्हणजे एक वेळ तर म्हणजे मला हे पण सांगायला की असं वाटलं की मला रस्त्यात कोणी भेटल्यानंतर मी त्यांना विचारायची अहो सर मॅडम तुम्ही येताय ना याला, तर ते असं चेहरा थोडासा असा इरिट व्हायचं तरी काय बाई आमच्या मागे लागली आणि मला घरी जाण्यासाठी मी काय करते यांच्या मागे लागली असं सुद्धा मला कुठेतरी फील आला होता. बरोबर. पण नंतर ज्यावेळेस आम्ही तो व्हिजिटर हे केला आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस त्या लोक आले मग ते आल्यानंतर कुठेतरी हळूहळू त्यांना असं वाटायला लागलं की अरे नाही आपण पण जायला पाहिजे. पण म्हणजे त्या सगळ्या गोष्टींचं चीज झालं हे आज बघायला मिळते. खरं. आणि खरबुजे को देख के खरबुजा रंग बदलता है हे जे आपण हिंदीत म्हणतो. कारण मी हे स्मिताकडनं इतके वेळा ऐकलेलं आहे की म्हणजे जो तिने माझा पाठपुरावा केलाय, तिने तो माझा फॉलोअप केलाय की मी लिटरली अरे यार हिने परत फोन केला आता हिला काय सांगू. आणि आज आपण स्मिताला जे बघतो एस्टॅब्लिश्ड प्रॅक्टिशनर ऍज इंटिरियर डिझायनर, आज तुझं कल्याणमध्ये खूप नाव आहे, छान प्रॅक्टिस चालू आहे. आणि कल्याण चॅप्टरला जे तिचं कॉन्ट्रीब्युशन ते खरोखरच कौतुकास्पद आहे. पण त्याच्या मागे कोणतरी एक आहे आणि त्याच्या मागे जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीशी आज आपण बोलतोय.
मला ऍब्सोल्यूट नॉस्टॅल्जिक वाटतं. म्हणजे मला 18-19 ते दिवस आठवतात सगळे, व्हिजिटर्स डे आणि एज्युकेशन स्लॉट. आणि मग मी एज्युकेशन स्लॉट जेव्हा घ्यायचो, नंतर प्रमोदचं चॅप्टर येत होते. सुरुवातीच्या दिवसात तू म्हणालीस 4-5 जण होतो. आणि मला वाटतं आपण जयंत देशमुखांच्या ऑफिसमध्ये सुरुवातीच्या मीटिंग घ्यायचो, बरोबर ना? करेक्ट. सो नेटवर्किंग प्लॅटफॉर्म जॉईन केल्यानंतर, आता हे तर तू म्हणालीस की आपला सगळ्यांचा जो सॉफ्ट कॉर्नर आहे की सगळे ब्राह्मण एकत्र, व्यावसायिक दृष्ट्या नेटवर्किंग फोरमचा काय फायदा होतो सर्वात मोठा असं तुला वाटतं? खरं तर मी सांगेन की एक नाही, नेटवर्किंग फोरमचे खूप फायदे आहेत. बरोबर. आपण कोराळकर सरांच्याकडून नेहमीच ऐकतो की इनटँजिबल बेनिफिट्स ऍब्सोल्युटली जे आपल्याला ह्याच्यातनं मिळतात. त्याच्यात बेसिकली असं आहे की आपल्याला एकतर आपल्याच व्यवसायाशी अजून इतर कनेक्ट मिळतात, आपण त्यांच्याशी इंटरॅक्ट करू शकतो. बरोबर. हा सर्वात मोठा फायदा आहे. त्याच्यानंतर सेकंड, आपल्याकडे जे एक्सपर्टीज येतात आपल्याला त्यांचे ऍडवाइस मिळतात. बरोबर. तुझ्यासारखे काही ट्रेनर्स आहेत ज्यांच्याकडनं नवीन शिकणाऱ्यांना खूप काही शिकायला मिळतं. नक्कीच. सो असं एक नाही, म्हणजे असं सांगायला गेलं तर असे त्याचे खूप काही बेनिफिट्स आहेत. बरोबर. की याच्यासाठी आपण या प्लॅटफॉर्मला जॉईन करावं. म्हणजे मला असं वाटतं की अशा प्लॅटफॉर्मला आल्यानंतर बॉन्डिंग पहिले क्रिएट होतं. बिझनेस हा बाय प्रॉडक्ट आहे. 100%. आणि एकदम 100% मान्य आहे. आणि मी एक कायम म्हणत आलेलो आहे की ऍट दी एंड ऑफ द डे तुम्ही आवडला पाहिजे समोरच्या. तुम्ही आवडलात की व्यवसाय होतोच. आणि असं होऊच शकत नाही. कारण काय आहे, माझं तर काउंटर्स एक प्रॉडक्ट असेल, काउंटरला मी प्रॉडक्ट ठेवतो तर जाता येता सुद्धा कोणी प्रॉडक्ट घेऊ शकतो. पण मला ट्रान्झॅक्शन करणारा माणूस नको, मला क्लायंट जो माझ्याकडे रिपीटेडली येईल. आणि ते बॉन्डिंग शिवाय शक्य नाही. आणि तुम्ही पहिल्या जे 4-5 जण आहेत, तू, प्रमोद सर, नितीन सर, तनखीवाले मॅम, स्मिता मॅम होत्या, सागर विद्वंस, मकरंद तांबळे, चावरे काका, या सगळ्यांनी जे काही बांधून ठेवलं त्याचं आज मित्रांनो आपल्याला 53 चॅप्टर, आपला कळलेला हा गोल्डन चॅप्टर आहे. पण हे 6-7 जण जे आहेत त्यांनी जर 1.5 वर्ष बांधून ठेवलं नसतं तर 27 मे 2017ला जो कल्याण चॅप्टर सुरू झाला तो बहुधा आपल्याला पाहायला मिळाला नसता. किंवा अशा स्वरूपात तो असता कधी हे नाही सांगता येणार. आपण पुढे जाऊ. प्रीती, तू म्हणालीस की इंटँजिबल बेनिफिट आहे, बिझनेस बाय प्रॉडक्ट आहे. बीबीएनजी घेऊन काही असे ठळक फायदे असतील जे तुला झाले स्वतः व्यवसाय शिकायला, व्यवसाय मोठा करायला किंवा कनेक्ट मिळाला तू जसं म्हणालीस, तर असं जर मी तुला विचारलं तर ठळकपणे काय सांगशील? याच्यामध्ये कनेक्ट डेफिनेटली मिळतात. जसं आताच रिसेंटली आता मी नवीन काहीतरी प्रॉडक्ट घेऊन मी पुन्हा बिझनेस जॉईन करते. करेक्ट. एवढ्या वर्षांतर पण आता 2019 पासून 20 पासून पूर्ण याच्याशी डिटॅच झाले होते. बरोबर. पण जेव्हा मी पुन्हा नव्याने येते आणि नवीन प्रॉडक्ट घेऊन येते, बरोबर, तर डेफिनेटली मला कुठेतरी ते कॉन्फिडन्स असतो किंवा मी आपल्या लोकांमध्ये परत जाते आणि तिथे मला नो डाऊट मला 100% मला हे लोक हेल्प करणार, प्रतिसाद मिळणार म्हणून मी जाते. आणि मला तसा प्रतिसाद ऍक्च्युअली मिळाला. म्हणजे आपल्या चॅप्टर मधनं तर मिळाला पण क्रॉस चॅप्टर मधनं सुद्धा मिळाला. प्लस त्याच्यातनं मला आता इतका चांगला म्हणजे कनेक्ट मिळाला अरविंद सरांकडनं की या व्यवसायात मी नवीन आहे पण या व्यवसायामध्ये असणारे जे बऱ्याच वर्षापासून नाशिकमध्ये आहेत सो त्यांचा मला कनेक्ट मिळाला. वा, माहेरचा कनेक्ट. येस येस, प्रश्नच नाही. फॅन्टास्टिक. आणि त्यांचा म्हणजे फायदा असं सांगते की त्यांच्याकडे आपण एकदा कनेक्ट कोण देतं हे पण महत्वाचं असतं. जर अरविंद सरांकडनं मला तो मिळाला आणि मी त्यांना एक कॉल केला, त्या कॉलवर मला लगेचच त्यांनी मला अपॉइंटमेंट दिली. प्रश्नच. आणि मग त्या संदर्भात मला पुढे अजून त्यांच्याशी चांगला डिस्कस करता येईल किंवा अजून मला या गोष्टी सगळ्या समजून घेता येतील. बरोबर. सो या सगळ्या गोष्टी या इनटँजिबल बेनिफिट्स मध्ये येतात. बरोबर. आणि मग ती जर आपण संधी मटेरियलाइज करू शकलो अपॉइंटमेंट झाल्यानंतर तर मग काय एक नवीन ऍव्हेन्यू ओपन होतो आणि मग तिकडनं बिझनेस फक्त वाढायलाच मदत होते. देयर इज नो डाऊट अबाउट इट. जसं तू म्हणालीस की कनेक्ट कोण देतं हे तितकंच महत्वाचं. म्हणजे अरविंद सरांच्या क्रेडिबिलिटी बद्दल आपण बोलणं म्हणजे हे अगदी दोघांनी आलं की एनीबडी कॅन वाउच फॉर व्हॉट एव्हर ही सेज इज अ डन डील. ऍज सिम्पल एज दॅट. आणि हा सगळ्यांचाच अनुभव आहे, म्हणजे त्यात काही दुमतच नाही. पुढे जाऊ आपण. आता तू एक नवीन व्यवसाय सुरू केलेला आहेस आणि तू आता चहा पावडर देतेस. प्रिट्स नॅचरल लिफ्ट टीज अँड ट्रेडर्स हे हा तुझा ब्रँड आहे आणि तो नॅचरल लिफ्टचा आहे असं तू प्रत्येक वेळेला 1 मिनिट इंट्रोडक्शन मध्ये सांगतेस. त्यामुळे कुठली केमिकल्स नाही, त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीनेही चांगला आहे. म्हणजे मला हे विचारूच नाही कोणी, कारण चहा आहे म्हटल्यानंतर तो वाईट असतो याच्यावर एवढं मतच नाही. म्हणजे मी आत्ताच एकदा सांगून टाकतो, परमेश्वराला अमृत माणसासाठी तयार करता आलं नाही, ते फक्त देवांकरता राखीव आहे.
म्हणून अमृत नाही पाठवता येणार तर काय पाठवायचं, तर मग परमेश्वराने चहा तयार केला आणि तो खाली पाठवला. त्यामुळे चहानी तब्येतीची वाट लागते की असं काहीतरी होतं, हे सगळं मिथ्य आहे. त्याच्याकडे लक्ष देत जाऊ नका अजिबात. आणि चहा वाईटच नसतो कधी, तर चांगला कसा असतो हे प्रतिमानांकडनं. सो हे मुळात ही संधी कुठून आली आणि आपण असं प्रॉडक्ट घेऊन यावं जे काउंटर प्रॉडक्ट आहे बेसिकली. इकडे चहा घराघरात होतो आणि तो अगदी आवडीने प्यायलाही जातो, बरोबर. सो ही संधी कुठून आली आणि ती घ्यावी असं तुला का वाटतं? ही संधी जसं मगाशी आपण ऍक्च्युली छंद फक्त आपण विचारत गेले, पण काही काही वेळेस असं असतं ना की छंदापेक्षा पण काहीतरी वेगळं आपण ज्यावेळेस करायला जातो म्हणजे एका ठराविक त्याच्यानंतर आपल्याला जसं मी एका आध्यात्मिक फोरमला जॉईन आहे, बरोबर, RSSB राधास्वामी. सो तिथून मला तिथे सगळेच हा विषयच ऍक्च्युली थोडासा वेगळा आहे, बरोबर. तर तिथे जे ह्याच्यामधले एक वयस्कर आणि असे गृहस्थ आहेत की ज्यांचं हे स्वतःचं प्रॉडक्ट आहे. सो ज्यावेळेस मी त्यांना अप्रोच झाले किंवा मी आता काहीतरी नवीन अर्निंग अपॉर्च्युनिटी बघते, बरोबर, तर त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं की बेटा ये चाय पत्ती जो है ये केमिकल फ्री है, इसका क्वालिटी बहुत अच्छा है और इसको हम ज्यादा सेल नहीं करते, मेरी बेटियां इसको सेल करती है तो तू मेरी तीसरी बेटी, अगर तुझे अच्छा लगे तो तू इसको सेल करना. सो येस, तर मी ज्यावेळेस पहिल्यांदा तो वापरला मला खूप आवडला आणि तो ज्यावेळेस मी मार्केटमध्ये म्हणजे मी इव्हन BBNG जॉईन करण्याच्या आधी मी हे प्रॉडक्ट दिलं. जसं माझे जे इथे BBNG मधले जसे सुरुवातीचे माझे सगळे आहेत, जसं नितीन नित्राज आहेत, तनखीवाले आहेत, सागर, स्मिता, या सगळ्यांना मी हे दिलं. त्यांच्याकडनं आधी फीडबॅक घेतला की खरंच ही पावडर आहे का तशी. ज्यावेळेस मला त्यांच्याकडनं चांगला रिस्पॉन्स आला. त्याचबरोबर माझा भाऊ आहे जो ऑलरेडी 15-20 वर्षापासून घाण्याच्या तेलाच्या ह्याच्यामध्ये आहे, त्याचे जे आहेत ना कनेक्ट ते असे आहेत की त्यांना शुद्धता ही खूप इम्पॉर्टंट आहे आणि ते त्याचे जाणकार आहेत की त्यांना कळतं की शुद्ध आहे, बरोबर. त्याला ज्यावेळेस दिली ना पावडर त्यावेळेस त्याच्याकडनं आलं मला की येस प्रीती ही चहा पावडर खूप चांगली आहे आणि मी याचा सेल करेन. मला सेल करण्यासाठी पण तू दे, बरोबर. त्यावेळेस मग मी अगदी कॉन्फिडेंटली BBNG जॉईन केलं की नाही येस आता सगळ्यांकडनं मला चांगला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आलाय आणि म्हणून मी हा फोरम जॉईन केला आणि मला खरंच इथे खूप चांगला रिस्पॉन्स पण मिळतोय कारण प्रॉडक्ट चांगला आहे, प्रश्नच नाही. आणि दॅट इज हाऊ द कमबॅक हॅपन. म्हणजे प्रीती फडके परत व्यवसायात आल्या नुसत्या नाही तर कल्याण चॅप्टरला पण परत आल्या. सो तू पहिल्यांदा म्हणजे ऍब्सोल्यूट ट्राय अँड टेस्ट घेतलं, मला स्वतःला आवडलं म्हणून नाही केलं. तू 4-8 आपल्या ओळखीच्या लोकांना केक दिलं ते जरुरी दिलं पाहिजे. सर्वात महत्वाची गोष्ट तुझ्या भावाने रेकमेंड केली की नुसतं शुद्ध नाहीये तर मी ते विकेली. म्हणजे बेसिकली पहिला वेंडरही मिळाला किंवा बिझनेस पार्टनर असं म्हणता येईल की हू कॅन गो अँड डिस्ट्रीब्यूट दॅट प्रॉडक्ट इन द मार्केट. फॅन्टॅस्टिक. आता एकदम इंटरेस्टिंग प्रश्न जो मला जस्ट इंटरव्ह्यू आधी सुचला म्हणून तो पटकन विचारतोय. मला कल्पना आहे तुझं सुवर्णाबरोबर बोलणं झालेलं आहे आणि पण प्रिट्स नॅचरल लीफ टी अँड ट्रेडर्स हे नाव कुठून सुचलं? हे नाव कुठून सुचलं असं नाहीये, मी त्याच्यामध्ये कॉम्बिनेशन माझं स्वतःचं जे नाव आहे प्रीती, एवढं पूर्ण नाव द्यायचं प्रीती तर ते थोडंसं मला याच्यामध्ये आपल्याला काही मॉडिफिकेशन करता येईल का असं हे करून मग मी ते माझंच ठेवलं की आपण हे असं नाव ठेवून बघू. आवडलं मला स्वतःला ते खूपच भावलं म्हणून मग मी ते ठेवून दिलं. कोणाला विचारलंच नाही मी. ऍक्च्युली हे नाव ठेवताना मी खरं सांगते मी कोणालाच विचारलं नाही, मी माझंच ठेवलं की नाही मला हेच नाव ठेवायचं. पण आता वर्किंगमध्ये पण तरी सुद्धा मी ह्याच्यानंतर मी सुवर्णाकडे जाऊन पुन्हा एकदा क्रॉस हे करणार आहे की बाबा मी ठेवलंय पण ह्याच्यात अजून काही तुला सजेशन द्यायचे असेल तर तू देऊ शकतो. नक्कीच नक्कीच. आणि सुवर्णाकडनं तर म्हणजे सुवर्णाकडनं गेल्यानंतर 2 सर्वात मोठे रिझल्ट आपल्या समोर होते. एक तर पूर्णांना साज राजाशी द्यायचं आणि दुसरं जर तिने सांगितलं विश्वथ्रेड्स नैना वझे आणि दोघींच्या व्यवसायात कमालीचा फरक झाला जेव्हा न्यूमरोलॉजी आणि या परम्युटेशन कॉम्बिनेशन तिने ते करून सांगितलं. सायंटिफिक लोगो आणि न्यूमरोलॉजी प्रमाणे नाव तुमच्या व्यवसायाचं काय असलं पाहिजे. सो प्रिट्स नॅचरल लीफ अँड टी ची गौरवता सुरू झालेली आहे. फॅन्टॅस्टिक. याचे फ्युचर प्लॅन्स काय? फ्युचर प्लॅन्स असे आहेत की मला याचा ब्रँड बनवायचा आहे. आज जे आहे ही पावडर मी सुट्टी घेते त्यांचं ब्रँडिंग वगैरे काही नाही. त्यांनी मला परमिशन दिली आहे की आपको ब्रँडिंग करना है आप करो, आपको जो करना है आप कर सकते हो. त्याच्यामुळे मला याचा एक ब्रँड बनवायचा आहे अशी इच्छा खूप आहे. मग काहीतरी करावं
हे मला खूप पहिल्यापासून आहे, म्हणजे माझ्या फक्त मला तशी संधी कधी मिळाली नाही. बरोबर. पण मग आता मिळाली तर मी त्याचं चीज करायचं असं म्हणते. पण माझ्या याच्यापेक्षाच आहे की त्याच्या मर्जीशिवाय एक पान पण हलत नाही. खरंय. पण ते होईल. आणि वेळ पण यावी लागते. आणि मला असं वाटतं बहुतेक प्रीती फडकेची वेळ आता आलेली. चहासारखं प्रॉडक्ट म्हटल्यानंतर काही प्रश्नच नाही. ऍब्सोल्युटली नाही. मला खरोखर असं वाटतं, कारण माझ्या गोष्टीवर विश्वास आहे की मेहनत अतिशय गरजेची आहे. त्याला काही पर्यायच नाही. प्रचंड गरजेचं आहे. कष्ट, प्रखर इच्छाशक्ती पाहिजे. पण बरेच वेळेला ती वेळ यावी लागते की ज्या वेळेला सगळे डावपेच बरोबर पडतात आणि सगळं काही आपल्या फेवरमध्ये जायला लागतं. सो प्रॉब्ली प्रीती फडके's टाइम इज कम अप अँड दॅट्स वाय प्रीती फडके इज बॅक इन कल्याण चॅप्टर. त्यामुळे तुला तुझ्या नवीन व्यवसायाकरता प्रचंड शुभेच्छा. आता परत एकदा मी वैयक्तिक आयुष्यात येतो आणि मग आपण शेवटच्या सेगमेंटला जाऊ, जिकडे आपण रॅपिड फायर राऊंड खेळतो. तू जसं म्हणालीस की फिरायला आवडतं किंवा गाणी ऐकायला आवडतात, ठीक आहे, तसंच नेटवर्किंग हा तुझा छंद आहे असं तुम्ही विचारलं तर बरोबर ठरेल. हो, कारण मला वेगवेगळ्या लोकांबरोबर कनेक्ट व्हायला आवडतं. म्हणजे आवडत नाही असं नाही, मला आवडतं. फक्त असं की मला असं वाटतं अगदी म्हणजे काय म्हणतात त्याला, मनापासून मला असं कुठेतरी आतमध्ये आपल्याला वाटतं की आपल्यात काहीतरी अजून बदल करायला हवेत किंवा अजून काहीतरी मला सुधारायला हवेत. सो मला असं वाटतं की मला अजून थोडं संभाषण कौशल्य वाढवण्याची गरज आहे. म्हणजे आवडतं, पण मी पटकन हिंमत करत नाही की जाऊन अननोन व्यक्तींशी जाऊन बोलायचं किंवा. सो हे कुठेतरी अजून माझ्यामध्ये डेव्हलपमेंट व्हायचे, पण ते होईल. त्याच्यासाठीच आपण फोरम जॉईन केलं. बरोबर बरोबर. आणि मला असं वाटतं चॅप्टर असल्यामुळे संभाषण कौशल्य थोडं कमी राहिलं सर्व, कारण सर्वात जास्त संभाषण सेक्रेटरी करतात. त्याच्यामुळे तेव्हाचे सेक्रेटरी सुद्धा इथे बसलेले आहेत. पण आय एम प्रिटी शुअर प्रीती की ते संभाषण कौशल्य सुद्धा येईल. बेसिक आहेच तुझ्या, काही त्यात वादच नाही. तू हा जो काही प्रवास सांगितलास, आता परत आल्यानंतर जर तू बघतेस कल्याण चॅप्टरकडे, ज्या 6-7 जणांनी मेहनत केली आणि आत्ताला कल्याण चॅप्टर, यात डेफिनेटली फरक आहेच, त्यात काही वादच नाही. पण आता परत आल्यानंतर कल्याण चॅप्टरकडे बघून काय वाटतं? खूप खूप छान. मी ज्यावेळेस पहिला कमबॅक केल्यानंतर मला ज्यावेळेस संधी दिली परत आल्यात आपल्या माझी चॅप्टर आणि त्यांच्याकडनं काहीतरी ऐकायचं, तर मी त्याच वेळेस सांगितलं होतं की ऍक्च्युली या फोरम मध्ये खूप बदल झाला. म्हणजे त्यावेळेची ब्राह्मणांची मानसिकता आणि आज ब्राह्मणांची मानसिकता याच्यामध्ये मला खूप फरक जाणवला. करेक्ट. त्यावेळेस कसं आहे, आपण फक्त घेण्यासाठी येत होतो आणि जेव्हा मला जर काही मिळत नाही तर आपण पटकन बॅकफुटला पण जात होतो. नको होतं जायला. म्हणजे माझा प्रयत्न तेव्हा पण हाच होता. पण ठीक आहे, पण आज मी ज्यावेळेस 4 वर्षांनी परत येते तर मला हे अगदी स्पेसिफिकली जाणून खूप छान वाटलं की आज इथे सगळेजण फक्त घेण्यासाठी नाही तर बॉन्डिंग क्रिएट करण्यासाठी आणि काहीतरी देण्यासाठी येत आहेत. बरोबर. आपलं कॉन्ट्रीब्युशन काय आहे हे फार महत्वाचं आहे. आणि मला असं वाटतं प्रीती की याच्यात व्यावसायिक मानसिकता सुद्धा वाढीस लागली हे कारण आहे. आणि हे अतिशय गरजेचं आहे, विशेषतः ब्राह्मणांसाठी. नुसतं एकत्रीकरण नाही तर व्यावसायिक मानसिकता वाढील लागली. आत्मनिर्भर भारत सांगितलं, प्रश्न ऍब्सोल्युटली. आणि आपण आत्मनिर्भर होणं गरजेचं आहे. जबरदस्त. तू आपल्या गप्पा मस्त रंगलेल्या आहेत, त्यामुळे या गप्पांचा आपण शेवट करणार आहोत. तो रॅपिड फायर राऊंड. मित्रांनो, शेवटच्या सेगमेंटमध्ये जातोय रॅपिड फायर राऊंड. माझी चॅप्टर हेड प्रीती फडके यांच्यावर गप्पा रंगलेल्या आहेत. त्याचा शेवट करूया आपण खुमासदार 10 प्रश्नांनी. प्रीती रेडी? येस, रेडी. फॅन्टास्टिक. सो प्रीती फडकेंना पहिला प्रश्न. नवीन व्यवसाय सुरू करताना लक्षात ठेवून करावी अशी सर्वात महत्वाची गोष्ट कोणती? नवीन व्यवसाय सुरू करताना मी म्हटलं तसं की एक तर लोकसंख्या, लोकांची आवड आणि त्याच्यात त्यांची गरज, या जर गोष्टी आपण बघितल्या तर ते जास्त चांगलं आहे. म्हणजे ठीक आहे, बाकी तर आहेच बरोबर, पण हे फार महत्वाचं आहे. लोकांची गरज काय आपल्याला. ग्रेट. WIIF, व्हॉट्स इन इट फॉर मी. ग्रेट. प्रश्न नंबर 2. आता हे मी विचारलंय खरं, पण आता फक्त याला पर्याय म्हणून उत्तर दे. जुने BBNG आणि आताचे BBNG कल्याण चॅप्टर यात जाणवलेला सर्वात मोठा फरक कोणता? सो इट्स अ स्पेसिफिक. सांगितलं ना मी की मानसिकता बदललेली आहे सगळ्यांचीच. म्हणजे कल्याणची मानसिकता बदलली. माझी चॅप्टर बोललेला आहे, सो शिक्कामोर्तब झालेला आहे. नंबर 3. चॅप्टर एड साठी आलेली सर्वात मोठी समस्या आणि सर्वात मोठी संधी कोणती? नाही, मी ऍक्च्युली समस्या नाही म्हणणार त्याला, कारण इट्स अ चॅलेंज. कारण कसं आहे, ठीक आहे ना, आज आपण चॅप्टर हेड म्हटल्यानंतर
आपल्याला जर त्याच्यातनं संधी पण मिळते तर त्याच्यासाठी करायला लागणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्याला आपण समस्या असं नाव कधी देऊ नये. बरोबर. सो त्याच्यासाठी जे काय करायला लागतं त्याच्यामध्ये स्पेसिफिकली ज्यावेळेस मी होते तर माझं असं असायचं की आपल्याकडे जी व्यक्ती नवीन जॉईन झाली तर त्याच्याकडे थोडंसं सुरुवातीला लक्ष देणं खूप गरजेचं असतं. लक्ष म्हणजे आपण डायरेक्ट काही करू शकत नाही त्यांच्यासाठी, पण ऍटलीस्ट त्यांचा बिझनेस होतोय की त्यांना काही कनेक्ट तरी मिळता येत की नाही. सो या सगळ्या गोष्टी आपल्या चॅप्टरची स्ट्रेंथ वाढवणे किंवा अजून मेंबर्स गोळा करणे या सगळ्या रिस्पॉन्सिबिलिटी असतात. बरोबर. आणि वेळ पण द्यावा लागतो. आणि वेळ द्यावा लागतो. ते तर आहे, ते तर सगळ्यात महत्वाचं आहे. वेळ दिला तरच होतात. खरंच आहे. आणि सर्वात मोठी संधी आता इथे आपल्याला या प्लॅटफॉर्मवर बघायचं म्हटलं तर आपल्याला दोन गोष्टी. एक तर आपल्याला प्रत्येक क्रॉस चॅप्टर मेंबर किंवा प्रत्येक क्रॉस चॅप्टरला आपल्याला एक रेकॉग्नायझेशन मिळतं की येस कल्याण चॅप्टरचा चॅप्टर म्हणजे एक तो थोडासा मानाचा पण एक हिस्सा असतो किंवा येस रिस्पेक्टफुली बघितलं जातं. लाईमलाईट मध्ये येतात. येस लाईमलाईट मध्ये येतो आपण. आणि फायदा तर ज्या चॅप्टरला जिथेही जावं तिथे आपल्याला आपलं जे काय आपलं प्रॉडक्ट असेल सर्व्हिसेस असेल सो थोडंसं विशेष लागतं हे चॅप्टर आहेत मग यांचं काय व्यवसाय लोकांना एक क्युरियोसिटी असते. बरोबर. सो ते पण आपण करू शकतो. बरोबर. म्हणजे विथ द ग्रेटर पॉवर कम्स द ग्रेटर रिस्पॉन्सिबिलिटी. फॅन्टॅस्टिक. नंबर 4 कोणता एक उद्देश ठेवून व्यावसायिकाने नेटवर्किंग फोरम जॉईन केला पाहिजे असं प्रीतीला वाटतं? बॉन्डिंग. मी म्हटलं तसं बॉन्डिंग आधी बाय बिझनेस बाय प्रॉडक्ट. ऍब्सोल्युटली. सो पहिला बी बॉन्डिंग, दुसरा बी बिझनेस. फॅन्टॅस्टिक. बॉन्डिंग विथ बाउझर, बॉन्डिंग अँड देन बिझनेस. 5वा प्रश्न प्रीतीला खायला जास्त आवडते का खायला घालायला जास्त आवडते? टू बी फ्रँक दोन्ही आवडत नाही. म्हणजे मला हा प्रश्न चुकला. हा दिदी मला विचारला. ग्रेट. त्यामुळे चांगलं उत्तर. 6वं खाण्याचा सर्वात आवडता पदार्थ कोणता? बेसिकली मला खाणं म्हणजे विषयात तसा खूप काही इंटरेस्ट नाहीये, पण अगदी ठीक आहे. आपण पूर्वी कसं आमच्या लहानपणी बाबा आता वाढदिवस आहे मग काय करायचं असं जर कोणी विचारलं त्यावेळेस आई तर मग त्यावेळेस बाबा एक रबडी बासुंदी की आमच्या नाशिकला खूप सुंदर मिळते त्याच्यामुळे तेवढी एकच माझी फेवरेट आहे की तिने अगदी तिथे गेल्यानंतर कधीतरी खाऊ पण मी हे खायला. बाकी मला तसं इतर काही इंटरेस्ट नाही जास्त. विशेष खायला इंटरेस्ट, पण रबडी बासुंदी नक्की खायला. ग्रेट. 7वा प्रश्न मोकळ्या वेळेत कोणती एक गोष्ट करायला प्रीतीला सर्वात जास्त आवडते? आता सध्या सांगायचं म्हटलं तर पूर्वी जसं मला गाणी ऐकलं तर मी त्यावेळेस गाणी ऐकायचे. आता सध्या मी आमच्या जिथे जाते सत्संगात तिथे त्यांचे शब्द असतात ते इतके हार्ट टचिंग असतात की मी पूर्ण वेळ मी तेच ऐकत असते. वा क्या बात. म्हणजे मेडिटेशन सॉर्ट ऑफ आहे. येस येस मेडिटेशन. फॅन्टॅस्टिक. ग्रेट. 8वा प्रश्न एक आवडता सिनेमा आणि एक आवडतं नाटक कोणते? एक नाहीये. अमिताभ बच्चन आवडतो त्यामुळे त्याचा कुठलाही पिक्चर असला तरी मला तो आवडतो. आणि नाटक म्हणजे आता पूर्वी आम्ही शास्त्रीय संगीत बेस्ड नाटक खूप बघायचो कारण माझ्याकडे आई वडील म्हणजे आमच्याकडे असं ते की शास्त्रीय संगीताचं खूप आहे पहिल्यापासून. म्हणजे नाट्यसंगीत. सो ते आम्ही खूप बघायचो. पण आता रिसेंटली मी मागच्या वर्षी वैभव मांगल्यांचं काय ते कुलकर्णी काय ते एक नाटक होतं त्यांचं मर्डरवाले कुलकर्णी. बर. ते बेस्ट आहे. ते मी पाहिलं मला ते खूप आवडलं. क्या बात आहे. आणि सिनेमा स्पेसिफिकली अमिताभ बच्चनचे सगळे सिनेमा चांगले पण स्पेसिफिक सांगायचं ठरवलं. ऍक्च्युली त्याचे सगळे पिक्चर खूप वेळा बघितलेले पण त्यातल्या त्यात लावारिस. क्या बात आहे. मेरे अंगणे में. 9वा सिनेमा आता ह्याच्यातलं जास्त काय आवडतं? गप्पा मारायला, सिनेमा पाहायला का गाणी ऐकायला? गाणी ऐकायला. ऍब्सोल्युटली. ते कळलंच होतं म्हणजे आधी उत्तर आधीच आलेलं होतं. आणि सर्वात शेवटचा प्रश्न प्रीतीला व्यवसाय वाढवण्यासाठी एक नवीन सवय लावायची असेल तर ती कोणती असेल? मला वाटतं याचं पण मगाशी ओघावघात आलं पण मला असं वाटतं की मला थोडं संभाषण कौशल्य वाढवण्याची गरज आहे. हा एक पहिला मुद्दा. पण अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या मला अजून माझ्यामध्ये इम्प्रूव्ह करायच्या आहेत. ऍब्सोल्युटली. आणि ते मी डेफिनेटली करेन. प्रयत्न नक्कीच करू शकते. 100%. आणि स्कोप ऑफ इम्प्रूव्हमेंट प्रत्येकाला असतो कायम. रिअलाइज होणं गरजेचं आहे आणि प्रीती फडकेला हे रिअलाइज झालेलं आहे त्याच्यामुळे हाफ द जॉब इज डन. कारण रिअलायझेशन झाल्याशिवाय इम्प्रूव्हमेंट करू शकत नाही. पण फॅन्टॅस्टिक प्रीती तू आलीस आज गप्पा मारल्यास आणि आम्हाला एवढा वेळ दिलास त्याबद्दल थँक्यू सो मच. मित्रांनो ही होती गप्पांची मैफल आपल्या माजी चॅप्टर हेड प्रीती फडके यांच्यासोबत. प्रिट्स नॅचरल लिफ्टी अँड ट्रेडर्सच्या सर्वेसर्वा
माझी कल्याण चॅप्टर हेड आणि आता उमेदीच्या कल्याण चॅप्टर मेंबर. तुम्हाला ही मुलाखत कशी वाटली हे जरूर कळवा, अभिप्राय द्या. आज आपण हा भाग इथंच थांबवतोय. नवीन भागात एका नवीन मेंबरला घेऊन भेटू. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद. नमस्कार.